डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशावरून भाजप शिंदे सेना आमने-सामने। शिंदेंच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसलेंचा भाजपत प्रवेश। रवींद्र चव्हाणांना कल्याण डोंबिवलीशिवाय दुसरं दिसत नाही। कार्यकर्ते फोडले तर आम्हाला देखील तसंच उत्तर द्यावं लागेल, संजय शिरसाट यांचा इशारा। संजय शिरसाट यांनी आरेला कार्य करण्याची गरज नाही। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलोख्यानं वाद सोडवतील। शिरसाटांच्या इशाऱ्यानंतर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक। 6 डिसेंबरला मनसे आंदोलन करणार। नाशिककरांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। पर्यावरणवादी बकरी ईद वेळी गप्प का? हिंदू धर्म सणांना टार्गेट केलं जातंय। कुंभमेळा पक्षाचा नाही तर धर्माचा सोहळा। तपोवन वृक्षतोडीवरील टीकांवरून नितेश राणे आक्रमक। नितेश राणेंना बकरी आणि झाडांमधला फरक कळतो का? तपोवनातील वृक्षतोडीवरील नितेश राणेंच्या भूमिकेनंतर पर्यावरणप्रेमी आक्रमक। महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घ्या। राज्य निवडणूक आयुक्तांच्या सर्व महापालिका आयुक्तांना सूचना। पालिका निवडणुकांची 15 डिसेंबरपर्यंत घोषणा होण्याची शक्यता। रोहिणी खडसेंची मतदानाच्या दिवशी पोलिसांसोबत बाचाबाची। मुक्ताईनगरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नव्हता। रक्षा खडसेंच्या समर्थनार्थ रोहिणी खडसे मैदानामध्ये उतरल्याची चर्चा। जनता सोबत आहे तर इतका पैशाचा वापर का करावा लागला? ईव्हीएम मध्ये गडबड करून निकाल फिरवायचा असल्यामुळे 20 दिवसांचा वेळ वाढवून घेतला। वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। गोंदियातील सालेकसा नगरपंचायत निवडणुकीमधील ईव्हीएम छेडछाड प्रकरणी भाजप वगळता सर्वपक्षीय उमेदवार आक्रमक। संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा। डॉक्टर गौरी घरचे आत्महत्या प्रकरणी एसआयटी गठीत। पोलीस उपायुक्त राग सुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन। एसआयटीमध्ये एकूण 7 अधिकाऱ्यांचा समावेश। मुंबई मेट्रो स्टेशनच्या देवदेवता आणि महापुरुषांच्या नावासमोरील कॉर्पोरेट्सची नावं काढा। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची लोकसभेत मागणी। दिल्ली विमानतळावर दिल्ली पुणे प्रवास करणारे 250हून अधिक प्रवासी इंडिगो फ्लाईटमध्ये अडकले। 9 तासापासून विमानामध्ये अडकल्यामुळे प्रवासी इंडिगो प्रशासनावर संतापले। इंडिगोच्या एसईओचं कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र। अडचणींचा सामना करत आपण टीम म्हणून अडचणीमधून बाहेर पडू। ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, पत्रामध्ये उल्लेख। एल्फिन्स्टन पुलावरील दोन्ही पादचारी पूल बुधवारपासून वापरासाठी बंद। प्रवाशांकडून ये-जा करण्यासाठी प्रभादेवी रेल्वे स्टेशनच्या पुलाचा वापर। स्थानकामध्ये मोठी गर्दी। साताऱ्यामध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या मुलीचा विवाह सोहळा। राज्यभरातून विविध मान्यवरांची विवाह सोहळ्याला उपस्थिती। नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजाराला सुरुवात। 2,500पेक्षा जास्त घोडे दाखल। आमदार राहुल कुल यांच्या मुलाकडून 11 लाखांचा घोडा खरेदी। उद्या शिक्षकांचा राज्यव्यापी संप। संपामध्ये सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागाचा इशारा। शिक्षकांच्या संपाला पवारांच्या राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचा पाठिंबा। अमरावती बाजार समिती परिसरात फुल विक्रेता शेतकऱ्याची फुलं अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फेकल्याचा आरोप। आक्रोश करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल।